नमस्कार मित्रांनो, मी काशनाथ घरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला खूप दिवसाने आता युट्यूबला छोटासा ब्लॉग येतोय, तर पाहायला विसरू नका. तर आपला विषय असा आहे की आमच्या गावातील काही ग्रामस्थ 1987 सालीपासून सुरतमध्ये जाऊन राहायला लागलेले आहेत. तर त्यातील श्री प्रकाश गोरिवले आणि श्री विलास हरेकर हे सुद्धा त्यावेळेस सुरतमध्ये स्थापन झाले. परंतु बघता बघता काही वर्षांनी तिकडे कामाची चांगली भरती होती. डायमंड लाईन मध्ये खूप सारे लोक जायला लागले होती. त्याच निमित्ताने मुंबईची गर्दी पाहून, गाड्यांची गर्दी पाहून सगळेजण ज्यांना जमत तसं आपापलं तिकडे घर होऊन तिकडे स्थापन झाले. पण कायमचे नाही बरं का, आपल्या सणांना ते दरवेळेस आपल्या गावी हजर असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रथम त्या 2 फॅमिली गेल्या होत्या, पण बघता बघता गावातील पुन्हा काही जण हलवलं जावं लागले तिकडे. अशा प्रकारे आमचे गावाले तब्बल मला वाटतं आता 25 तरी फॅमिली असतील. असे 60-70 आमची तिकडे माणसं तिकडे आता सुरतमध्ये कामाला आहेत. तर मित्रांनो, सांगायचा विषय असा आहे की आता त्या निमित्ताने मला वाटतं 2016 साली आमचं सुरत मंडळ स्थापन होऊन तिथे प्रथम पहिली श्री सत्यनारायणची महापूजा गावाच्या निमित्ताने तिकडे झाली. आणि आता मला वाटतं त्या पूजेला तब्बल 11 वर्ष होतील. आणि ही आता जी पूजा आहे ती 11वी पूजा आहे श्री सत्यनारायणची. आणि त्या निमित्ताने आपण आता चाललोय सुरतला. तर मित्रांनो, अशा प्रकारे मला सुरतला आपला युट्यूब साठी ब्लॉग साठी तिकडे आमंत्रित केलेलं आहे श्री प्रकाश गोरिवले आणि सुरत मंडळाने. जाऊन बघूया आपण की कशी होती श्री सत्यनारायण महाराजांची पूजा आणि श्री सुरत मंडळ साठलेवाडी आयोजित ही असा पूजा ठेवलेली आहे सुरतला. तर चला तिकडे जाऊन आता आपण बघूया. आता चालू कामावरती आणि संध्याकाळी आपल्याला असं मला वाटतं 7:03ची ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून. तर बघूया कसा होता आपला प्रवास. तर आपल्यासोबत मित्रांनो असंच राहा आणि आपला व्हिडिओ, आपला व्लॉग आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. यामध्ये काही असं म्हणायचं तर आपला मनोरंजनाचा आपला ब्लॉग नाही आहे, परंतु आपल्या गावाचा एक सुंदर अशा महापूजेचा हा कार्यक्रम आहे. कारण आपण आपल्या गावाचं नाव मुंबई सोडून सुरत मध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव केलेलं आहे. आणि हे तुम्हाला या व्हिडिओ मधून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आवडला तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये नक्की तुम्ही सांगा की आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते तो. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत बाय बाय. अशा प्रकारे मी कामावरून 1 तास लवकर सुट्टी घेऊन मुंबई सेंटर स्टेशन गाठलं. तिथे जाऊन मी मुंबई सेंटर जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आणि झाला सुरू माझा प्रवास. ट्रेनमध्ये माझा पहिल्यांदाच प्रवास असताना मी खूप एकटा मला वाटत होता. परंतु माझे मित्र मला न्यायला येणार होते याच्यात मला समाधान होतं. गर्दी पाहिली असता ट्रेनमध्ये असे मुलांना काही लोक झुलत होता. माझा प्रवास 4 तास झाल्याच्या नंतर मी सुरत स्टेशन गाठलं. 7:05ची ट्रेन पकडली असताना माझी गाडी अर्धा तास उशिरा झाली होती. त्यानंतर मी मित्रांना कॉल करून स्टेशनला यायला आधी सांगितलं होतं. फायनली आपण सुरतला पोहोचलेले आहोत आणि आपल्याला नेण्यासाठी मित्र आलेत, अक्षय आणि आपला गडी उस्ताद. चला बघूया कुठे आहेत ते मला पण माहिती नाही. शारदा मला बोलवलंय चाललंय. आणि इकडे तुम्हाला सुरतची परिस्थिती दाखवतो. इकडे मित्रांनी मला बघून एक प्रेमळ असं हास्य दिलं आणि माझा मस्ती करत मी मित्रांना मिळालो. मित्र मला न्यायला ऍक्टिव्हा घेऊन आले होते आणि मी सुरत रेल्वे स्टेशनतून बाहेर पडलो. आपल्या मित्राच्या गाडीवरून टेबल शीट आम्ही स्टेशनवरून घराच्या वाटेला निघालो. स्टेशनवरून मित्राचं घर अवघ्या 5 मिनिटावरती होतं. तिघही भेटल्यावर ती खूप खुश होतो. बघता बघता मित्राचं घर सुद्धा आलं. घरी जाऊन जेवण करून मी झोपी गेलो.
शुभ सकाळ मित्रांनो. अशा प्रकारे आता 6:30 वाजलेत आणि आता आम्ही उठलोय आणि चाललोय आता हार आणि फुलं आणण्यासाठी. बघूया कुठे यायचं हार आणि फुलाचं ठिकाण. मी तर रेडी होतोय आणि पुढे बघूया आता फुलहारांचं मार्केट सुरत. माझ्यासोबत राहतो. पुढं आम्ही सकाळी फुलं आणण्यासाठी पुन्हा गावच्या 2 मित्रांसोबत फुल बाजारामध्ये निघालो. ज्याप्रमाणे ज्या ज्या सदस्यांना कामं दिली होती ते आम्ही सर्व बजावत होतो. पुढे आम्ही 4 जण, मी, मित्र आणि संकेत पवार आणि रुपेशदा आमच्या सोबत होते. सुरतमध्ये जाऊन पहिल्यांदा मी एवढे फुलांची बघितली होती आणि आपण मुंबईमध्ये बघितलं असता आपल्याला अशी फुलं फक्त दादरमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ते दादरहून खूप सारे प्रकारची फुलं होती. हे बघून जरा वेगळंच वाटलं. आम्ही फुलं घ्यायला गेलो असता 40 रुपये किलो अशी गोंड्याची गोंडच फुलं होती आणि अनेक प्रकारची सुद्धा फुलं होती. आणि अशा प्रकारे महिलांसाठी मोगऱ्याच्या वेण्या 25 ते 27 घेण्याची सुद्धा ऑर्डर मिळाली होती. मित्रांनी फुलं घेऊन पैसे देऊन आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला जायला निघालो. मग आम्ही निघालो सत्यनारायणाच्या पूजेच्या हॉलकडे. तिथे गेलो असता हॉलच्या बोर्डाची काही भाषा मला काय समजायला येत नव्हती, म्हणून मित्रांना विचारून घेतला. त्याने सांगितलं श्रीरंग अवधूत को-ऑप हाऊसिंग सोसायटी निवाडी आणि आमचं साठलेवाडी. हॉलमध्ये प्रवेश केला असता पूर्ण हॉल खाली होता. अगोदर बुकिंग केल्यामुळे सर्व साफसफाई तिथे करून झाली होती. एवढं मोठं हॉल कधी मुंबईमध्ये पाहायला मिळाला नाही. इथे तब्बल 100 माणसं बसू शकतात आणि इथेच आपल्या पूजेचा सर्व कार्यक्रम होणार आहे. होऊ शकता खूप मोठी जागा आहे आणि इथे सुंदर असं जार वरती बिसलेले ठेवलेलं पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. बाकी सर्व सदस्य हलवले यायला सुरुवात झाली होती आणि एक बाजूला मंडळाच्या सदस्याने बॅनर लावून सर्व सजावट करायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो अशा प्रकारे बाकी पूजेची तयारी तर चालू आहे आणि मी चालू आता अंघोलीसाठी फ्रेश होण्यासाठी आत्याकडे. आणि आमचे समूह दिदी सगू भावाची चिमणी. संडे बाजार असं बोलणार आहे. सुरतचा संडे बाजार, यामध्ये तुम्हाला हवे त्या वस्तू कपडे मिळू शकतात. हा बाजार बघून मला गावच्या यात्रेची आठवण आली. मित्रांनी मला घेऊन जायला असतात आत्याच्या बिल्डिंग खाली गाडी पार्क करून मी आत्याच्या 3ऱ्या मजल्यावरती घरी निघालो. आत्याच्या घरी पोचलो असता
आत्या काहीतरी कामामध्ये बिझी असताना आत्याला थोडा दरवाजा उघडायला उशीरच झाला. परंतु जेव्हा तिने मला बघितलं, तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खूप समाधान वाटलं. तिने मला पुन्हा एकदा तिच्या घरी बघितलं असताना ती खूप आनंदित होती आणि मला तिने मिठी मारली. अशी माझी आत्या. अशा प्रकारे मित्रांनो अंकल करून मी फ्रेश झालेला आत्याच्या घरी आणि थोड्या वेळात आता पुन्हा आपण निघू पूजेच्या दिशेला. बघूया काय तिकडे तयारी झाली ती नक्की दाखवतो. इथे आपण नाश्ता करूया. आता नाश्ता आणलाय. सुरत आलं म्हणजे गुजराती झालं असं वाटतं. एकच खमण ढोकला आणि चटणी. चला काय करा, खायलाच लागलं आपल्याला. चला बघूया टेस्ट करून खमण ढोकला. आणि इकडे आत्याच्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये उभा असताना मला तोच बाजार तुम्हाला मगाशी दाखवला, तोच वर्तन अशा पद्धतीने दिसत होता. संडे बाजार सुरत. चला अशा प्रकारे आपला आत्याकडून नाश्ता झालेला आहे. पुन्हा येऊ थोड्या वेळात टाइम मिळाला तर. आता जाऊया आपण पूजाकडे. आणि अशा प्रकारे आपण पाहत आहोत मी फ्रेश होऊन येईपर्यंत सुरत मंडळाच्या सदस्यांनी आणि गावावरून आलेल्या ग्रामस्थांनी सर्व तयारी करायला सुरुवात केली होती. आणि बघता बघता ब्राह्मणांनी त्यांची वेल्याची हजेरी लावून पूजेला तयारी करायला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत श्री शिवाजी गोरिवले यांनी सुद्धा चांगली साथ दिली. एकीकडे देवासाठी हार हे विकास केंद्र करत होते आणि हे ग्रामस्थ श्री भुके लाखन, श्री मधुकर भुवड, श्री वामन लाखन, मुकुंद साटले, विठ्ठल शितप या ग्रामस्थांनी रात्रीच हजेरी लावली होती. आणि त्यांच्यासोबत श्री भजनी बुवा, माझे अण्णा रमेश गोरिवले हे सुद्धा होते. तसे धापवले मुलं चहा नाश्ता करायचा राहून गेल्याने सुरत मंडळाचे सदस्य चहा नाश्ता करत आहेत. आणि इकडे जेवण रूम मध्ये महिलांना दिलेला वेल त्या वेळेचं पालन करून त्याने पूजेच्या हॉलमध्ये हजेरी लावली होती. आणि अशातच आपण बघत आहोत की गावावरून आलेले ग्रामस्थ यांनी श्री मधुकर भुवड यांच्या हाती नारळ, अगरबत्ती आणि सर्व पूजेचं सामान देऊन सर्वप्रथम श्री गणरायाला, श्री श्रीमप्रेम देवीला, भैरी देवीला आणि जागेवालीला नारळ देण्यास सुरुवात केली. आणि देवाला हा कार्यक्रम सुख समाधाने पार पाडावा असं देवाशी गारानं घातलं. आणि मला सुद्धा श्री गणेश मंडळ साठलेवाडी सुरत आयोजित श्री सत्यनारायण महापूजा स्थापना 2016 याची ID सुद्धा मिळाली.
तसेच तरुण मित्रांनी पुष्पगुच्छाची तयारी करत असताना खूप चांगली मंडळाला साथ दिली. तसेच सौ भारती आगरी आणि सौ निकिता केंबले यांनी सुद्धा सुंदर अशी फुलांनी, गोंड्याच्या फुलांनी आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी वेलकम या नावाने सुंदर अशी रांगोळी काढली. बाप्पांच्या फ्रेमसोबत सुद्धा सुंदर असे ओम स्वस्तिक ओम अशी सुद्धा फुलांची रांगोळी काढली. तर अशा प्रकारे श्री सत्यनारायणांच्या महापूजेला सुरुवात झाली आणि यावेळेस पूजेचा मान श्री सचिन हरेकर आणि त्यांच्या पत्नी अंकिता हरेकर यांना मिळाला. आणि एका बाजूला पूजा चालू असताना महिलांनी मोदकाच्या प्रसादाला सुरुवात केली होती. शेजारी मैत्रीण कडे आणि तिची चिमुकली माझ्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये येणार असल्यास ते आपली हजेरी लावत होते. आणि अखेर पूजा आटपून आरतीला सुरुवात झाली. आणि सर्वप्रथम श्री सत्यनारायण महाराजांना प्रसादाचा नैवेद्य दाखवून त्याचबरोबर हे दोन चिमुकले कुंज हरेकर आणि मयंक कुले हे प्रसाद वाटप करताना दिसू लागले. आणि बघता बघता
या जोडप्याने प्रथम पहिला प्रसादाचा मान ठेवला आणि देवाला नतमस्तक होऊन त्यांनी ब्राह्मणाची राजा घेतली आणि नागाने सांगितलं असताना लाजून आम्हाला काय ऐकायला आलं नाही. अशातच तरुण मंडळींनी जेवण वाढण्यास आणि जेवण सुरुवात करण्यास सुरुवात केली आणि चिमुकला. आम्ही चाललो आता स्वागत समारंभासाठी. चला मित्रांनो, आपल्यासोबत असेच राहा, पुन्हा भेट. आणि स्वागत समारंभाची सुरुवात श्री प्रकाश गरोली यांनी सुरू केली. त्यांच्याबरोबर नारायण साठले यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे सत्कार समारंभाच्या आधी दीपज्योत लावण्यासाठी मान्यवर लोकांना श्री नारायण साठले यांनी आमंत्रित केलं. अशा प्रकारे स्वागत समारंभाची सुरुवात झाली. दुर्गा माधुरी, विठ्ठल सदैव, सुतम, मधुकर भुवन, वामन काकन, भुगोल काकन हे खरं आमच्या या कार्याला मान देऊन आलेले आहेत आणि त्यांचा खूप खूप आभार मानतो. आणि मकून साधले खरंच या अतिशय आम्हाला असा आनंद होतोय आणि त्यांनी आज आमच्या महिला मंडळाची क्षेत्रामध्ये अशोक मुदल, खजिनदार नारायण साठले, दिनेश मुदल, किसन केबळे, नारायण पवार, गजानन केबळे अरे मुंबईवरून जे आले त्यांनी सर्वांनी या. यश मुदल, काशीनाथ भेळे आमचे मीटिंग वाले, काशीनाथ भेळे आमचे मीटिंगचे आमचे जे पण काही कार्यक्रम होतात आणि त्यांनी खरंच आमच्या या युट्यूबला पोहोचवलेले आहे. असं काशीनाथ भेरे अजून कोण बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर याने कृपा करावी. मुंबईवरून आले आम्हा सर्वांचं श्री नारायण साठले आणि रुपेश हरेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. साठले दोन्ही पण साठले सत्कार करणारे साठले, सत्कार करून घेणारे सत्कार साठले. पहिल्यांदाच महिलांनी कोणी मान दिला असेल गावावरून मेहनत करून आलेले आहे अशा मला आज येथे आपल्या साठेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे श्री गणेश देवन मंडळ साठेवाडी यांनी जो तिथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी त्या आपल्याकडे जो बोलणार नाही तर हे कार्यक्रम जो आता जो चालू ठेवला आहे तो खरंच चांगला आहे आणि दरवर्षी पुढे कार्यक्रम चालू ठेवावा हे मी अपेक्षा करू.
त्या मंडळाला धन्यवाद देतो आणि जय जय धन्यवाद. आम्हाला असं बोलणार कसं दोन शब्द सांगितले त्याच्याबद्दल सागरवाडी सुभाष मंडळ तुमचं धन्यवाद. आणि अशोक भुगर श्री अशोक भुगर मुजुमदार यांनी मला 2 मिनिट सगळे झालं अशी आमची सुभाष इच्छा आहे. हॅलो हॅलो सर्व मुलांनी आमच्या सकाळी गावच्या मंडळाने म्हणजे सुरत मंडळ व्यवस्थित सर्वांना खुशी झाली, आम्हाला पण खुशी झाली. दरवर्षी आपण येतो तरी गेल्या वर्षी नव्हतं, यावर्षी लग्न आलो का मला असा आनंद होता. सुरत मंडळाला मला सहकार्य लागला असा तुम्ही दरवर्षी तुमच्या माझ्यासोबत आहे. मला पण तुम्ही साथ द्या आणि मी पण तुम्हाला साथ द्या. तसेच सुरत मंडळाचे खास सदस्य श्री प्रकाश गरिवले यांचं श्री शिवाजी गरिवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मान देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच माझं सुद्धा युट्यूबर म्हणून कुमार सौरभ उदर याच्याकडून सत्कार करण्यात आला. सुरत मंडळाचं खूप खूप आभार. श्री गणेश मंडळ सुरत आयोजन साधण्यावरी माझं गाव गावामध्ये तालुक्यामध्ये छोटंसं गाव नाही आपलं माझं नाव माझं आवडतं गाव. प्रत्येकाला अभिमान जसं आपल्या गावाचा सुद्धा मला सुद्धा आहे. आणि सातव्यावरी गावात माझं सुरत मंडळ जेवढे मंडळ आहे त्यांना मी धन्यवाद करतो की त्यांनी मला आमंत्रण केलं. खास करून सुरत कमिटी तसेच अध्यक्ष तसेच प्रकाश गरुड यांनी पण मला खूप म्हणजे मेहनत 10 कॉल झाले असतील. त्यांनी मला बोलवलं आणि खास करून म्हणजे त्यांना नाही बोलू शकत नाही कारण त्यांचा मला चांगला सपोर्ट आहे, चांगलं मार्गदर्शन आहे. तसंच माझा मित्र परिवार क्रिकेटर सुरत मंडळ यांचा सुद्धा मला खूप चांगला सपोर्ट आहे. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि पुढच्या दिवशी सुद्धा मी तुम्ही नाही बोलून तरी सुद्धा आहे आणि त्यामुळे मला माझ्या गावाचं अजून नाव ओपन करायचं आहे. आणि यूट्यूब चॅनल आहे की माझं चॅनल आहे छोटंसं गाव ना पण मी असं अपेक्षा करत नाही की माझं नाव आहे. पण माझे एक प्रयत्न आहे की मी जेवढं काय माझ्या तेवढं मी सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करेन, माझ्या गावाचं नाव आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, काशीला थोडे नाव टाका. आणि आजचा आपला व्हिडिओ ब्लॉग जो पुढेचा आज सत्यनारायण पूजेचा जो हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. सगळे करताय सकाळपासून आमच्या गावाला 50% आमच्या गावी असतात ते श्री शिंदे स्वागत करे अक्षय शिंदे. श्री अशोक यशवंत बुदर आयोजित एकच वादा अशोकदादा 2026 पर्व 2 लाईव्ह क्रिकेट स्पर्धा साटलेवाडी येथे होणारा सामना 1 मे 2026 1 आणि 2 या सामन्यांचं निमंत्रण सुरत मंडळाला देऊन सुरत मंडळाला त्यांनी येण्यास विनंती केली. आपल्याला जे आलेलं आहे तुझे समोर ते आपल्याला 2 शब्द सांगतो म्हणजे आम्ही त्यांच्याकडे विचार मागवतो. मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष गजानजी सेक्रेटरी या सर्वांचे श्री केदारनाथ रोटरी हनुमान सेवा मंडळातर्फे फार फार आभार मानतो. कारण आज या 11 वर्ष झाली या मंडळाला एवढेसे रूप लावली आहेत ध्वनी त्याचा विनोद गेला जगण्यामध्ये. या मंडळात फक्त 10 ते 15 लोक होते असं मला वाटतं. कारण सुरुवातीपासून या मंडळामध्ये आम्ही येत आहोत, हजेरी देतो, आम्हाला आमंत्रण असतो. तसेच आज जे गावचे पदाधिकारी मुंबईचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत खरोखर त्यांचे पण मी आभार मानतो. असंच सर्वांनी सहकार्य करावा. एकच असं आहे की वस्तू आज आपण या देवतेची उपासना करीत आहोत, पूजा करीत आहोत की देवता म्हणजे ते सत्याच्या मार्गावर घेऊन जाणार आहे.
दैवत आहे आणि त्या दैवतेचे आपण आज सर्वजण पूजा करीत आहोत. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. जसा संकल्प सत्य असेल, संत विचार असतील, अशा विचारधारणेतून आपण जर सर्व एकमेकांना प्रेम द्याल, एकामेकांचा आदर ठेवाल, तर हा मंडळ अजूनही प्रगती करू शकेल. राज्यवाडी मंडळ द्वारा आयोजित सत्यज्ञान प्रभाती महापूजाના આજના કાર્યક્રમમાં ઉપસ્થિત મંડળના સૌ સભ્યો અને ગામના સૌ વિશેષ આગેવાનો, દર વર્ષે આપણા મંડળનો કાર્યક્રમ હોય છે અને અમને આમંત્રણ પણ હોય છે અને લગભગ કેટલા વર્ષના સુધી અમે આપણા કાર્યક્રમમાં પધારી પણ છીએ. સારી વાત છે. આજે હમણાં સન્માન કરી જે ગામડેથી જે વરિષ્ઠ લોકો આવે એમનું સન્માન કરે પણ આપની બોલતા તમે સમજી શકીએ છો. તો સારી વાત કહેવાય કે એ લોકો પણ ગામથી આજના આપણા ગ્રુપમાં આપને જીતાવવા માટે આપણા કાર્યક્રમને શોભા વધારવા માટે અહીંયા સુધી પધાર્યા અને આપણે પણ તેમનું સૌ વડીલોનું સન્માન કર્યું. તેમજ મુખ્યથી પણ આપણા આગેવાનો અને મંડળના સભ્યો પધાર્યા. નાની સંખ્યા છે પણ દર વર્ષે બહુ સારી રીતે કાર્યક્રમ કરો છો. હું ત્રીજી ચોથી વાર તમારા કાર્યક્રમમાં વધાર્યા છે. અમિતભાઈ મારા વરિષ્ઠ કાર્યકર્તા છે અને દર વર્ષે તેમનો આમંત્રણ હોય છે. તો આપ સૌને ખૂબ ખૂબ શુભકામનાઓ. આપ આપનું મંડળ, આપનું સંગઠન સારી રીતે સુરત ખાતે ચલાવો, મજબૂત સંગઠન બનાવો અને રાજકીય રીતે જ્યાં પણ અમારા સહયોગની જરૂર હોય ત્યાં અમિતભાઈ જ્યાં કરી કે અમે આપનો સહયોગ કરવા માટે પણ હંમેશા હાજર રહીશું. તો આપ સૌએ અહીંયા બોલાવ્યા, અમારું સન્માન કર્યું તે બદલ આપ સૌ ગણેશ મંડળ રાજ્યવાડી સુરતના સૌ સભ્યોનો અને આપ સૌ વડીલોનો ખૂબ ખૂબ આભાર. आणि या सरांनी सुरतमध्ये असून सुद्धा आम्हा मराठी माणसांना जे काय त्यांच्या गुजराती भाषेमध्ये सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अशातच सायंकाळची वेळ झाली असताना श्री सत्यनारायणाचे महापूजेचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी झाली होती आणि यातूनच कार्यक्रमाची शोभा अजून वाढली. बघता बघता सर्व तरुण पिढी कार्यकर्ता आणि सदस्यांची जेवणासाठी टेबल लावण्यासाठी धावपळ सुरू झाली. इथे जेवणासाठी उत्तम असं वेज जेवण सुंदररित्या बनवण्यात आलं होतं. त्यामध्ये जिरा राईस, डाळ, काही गुजराती टाईपची भाजी, पुरी, सलाड, मिरची, बुंदीचे स्वादिष्ट लाडू असे स्वादिष्ट पदार्थ होते. त्याचबरोबर छासची सुद्धा सुविधा केली होती. बघता बघता जेवणाची लाईन लांबच लांब होत होती आणि ज्या ज्या भाविकांना जिथे जागा मिळेल तिथे ते बसून प्रसादाचा लाभ घेत होते. आणि इकडे मी ब्लॉग करत असताना हे माहीत पडलं असताना आमच्या गावच्या महिलांनी हाय करून एक झलक दिली आणि इकडे पडे त्या चिमुकलीला जेवण घेऊन हाय करत असताना मला एक झलक दिली. बघता बघता सर्व हॉल पाहुण्या मंडळीने भरून गेला. आणि एकीकडे अजूनही फोटोशूट चालू होतं. त्याचे सदस्य
सुंदररित्या आधी चव चाकून मगच भाविकांना देत होते. आणि यातच आपल्याला इकडे ग्रामस्थ जेवणाचा लाभ घेताना पाहायला मिळतात. तसेच 50% पाहुणे मंडळी जेवली असताना मंडळाच्या काही महिलांनी सुद्धा महाप्रसाद जेवणाचा लाभ घेतला. आता जेवण वाढण्यासाठी धापल करणारे सुरत मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला इथे आपापसात वार्ता करत जेवण करत असताना दिसत आहेत. आणि अचानक सुरत मंडळाच्या अध्यक्षांचा माझ्यावर लक्ष गेला असताना ते मला जेव म्हणून रागवत होते. आणि वेळात वेळ काढून श्री प्रकाश गुरुले यांनी सुद्धा जेवण करून घेतलं. अरे मी सुद्धा मित्रासोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. बघता बघता सगळ्यांनी आपापली जाण्याची तयारी दाखवली. अच्छा, बघता बघता ज्याप्रमाणे हॉलच्या मॅनेजमेंट मालकाला जो वेळ दिला होता त्या वेळामध्ये कार्यक्रम आटवण्याची तयारी सुरू होती. प्रकारे बघता बघता सारी मंडळी दूर दूर जाणारी केव्हाच निघून गेली होती. दिवसभरामध्ये अनेक साऱ्या धापलं करून अजूनही कामच आटपले नव्हती. बघता बघता साऱ्या सामानाची यादी बघून सुरत मंडळाने सर्व काही ठीकठाक आहे याची नोंद घेतली. बघता बघता आम्ही मित्रांना घेऊन थेट रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी निघालो. थेट रात्री 3:15 माझे अवंतिका एक्सप्रेस ही ट्रेन मला पकडायची होती. तसेच काही ग्रामस्थ श्री प्रकाश गुरुले यांच्या घरी थोडासा आराम करून थेट ते सुद्धा माझ्याबरोबर ट्रेनसाठी निघाले होते. आणि ते मला वाटतं माझ्या पुढं आधीच निघून गेले होते. बघता बघता एक दिवस आणि अर्धी रात्र मित्रांसोबत कशी गेली हे कळालंच नाही. मी तिकीट काढायला गेलो असता मित्राने रागाने मला ओरडून स्वतःच तिकीट काढायला पुढे गेला. आणि ते ग्रामस्थ बसलेले आहेत. मित्रांनी शेवटचा बाय करून मला शेवटचा निरोप दिला. आणि काही मिनिटातच माझी अवंतिका एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरती हजर झाली. तर मित्रांनो, असा होता माझा सुरतचा प्रवास.